वेलकम टू सखी. सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आषाढ महिना म्हटलं की आपण घरामध्ये काही ना काही हलकंसं तळीव-मळीव करतोच. आज आपण या तळीव-मळीवमधलीच एक रेसिपी पाहणार आहोत, ती म्हणजे कापण्याची. वेळ न घालवता पटकन अशा रेसिपीला सुरुवात करूयात. या ठिकाणी मी 1 वाटी गूळ छानपैकी किसून घेतला आहे. जेवढा आपण गूळ घेतला आहे तेवढंच आपल्याला पाणीही या गुळामध्ये ॲड करायचं आहे. तर या ठिकाणी मी 1 वाटी गूळ घेतला आहे, म्हणून 1 वाटी पाणी ॲड करत आहे. जेवढा आपण गूळ घेतला आहे तेवढेच आपल्याला पाणी ॲड करायचे आहे आणि पाण्यामध्ये हा जो गूळ आहे तो व्यवस्थित विरघळून घ्यायचा आहे आणि साईडला थंड होण्यासाठी ठेवायचा आहे. 1 वाटी गूळ घेतला आहे त्याच वाटीने 1 वाटी पीठ मोजून घेत आहे. या 1 वाटी पिठामध्ये आपल्याला काही बाकीचे पावडर ॲड करायचे आहेत. तर या ठिकाणी मी सुंठ पावडर जी आहे ती 2 चमचे ॲड केलेली आहे. सुंठ घरात जी असते तीच हलकीशी ठेचून घेतली होती, चाळून वगैरे घेतली नव्हती. त्यानंतर 5 ते 6 वेलची पूड घेतली होती. ती वेलची पूडही आपण यामध्ये 5 ते 6 वेलची घेतल्या होत्या आणि त्याची मस्तपैकी पूड करून यामध्ये ॲड केली आहे. त्यानंतर थोडीशी बडीशेप घेतली आहे. बडीशेपला मी हलकंसं ओबड-दोबड कुटून घेतलं आहे. तेही या मिश्रणामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे. चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ ॲड करायचं आहे. हलकंसं मीठ ॲड केलं की टेस्ट जी आहे ती छान अशी येते. आपण यामध्ये आत्तापर्यंत सुंठ बडीशेपची पावडर आणि वेलची पावडर एवढं घातले आहे आणि थोडंसं मीठ ॲड केलं आहे. 1 पळी तेल छानपैकी थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. हलकंसं हे गरम झालेलं तेल या पिठामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि मस्त या पिठाला हे तेल जे आहे ते छान असं चोळून घ्यायचं आहे. असं केल्याने आपली जी कापणी आहे ती अगदी खुसखुशीत अशी होते, चिकट-चिकट अशी होत नाही. म्हणून सर्व जे पीठ आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हातावरती हलकंसं रगडून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्या जे कापण्या आहेत त्या सुंदर होण्यास मदत होईल. आता गुळाचं जे पाणी आहे ते छानपैकी थंड झालेलं आहे. एका गाळणीने त्याला छानपैकी या पिठामध्ये गाळून घ्यायचा आहे. जो कचरा असतो तो साईडला निघून जातो. म्हणून हे पाणी छान असं गाळून घ्यायचं आहे आणि आता हे पीठ जे आहे या पाण्यामध्ये आपल्याला मस्त असं मळून घ्यायचं आहे. थोडंसं हे पीठ जे आहे ते घट्टसरच मळायचं आहे. तेवढ्या पाण्यामध्ये हे पीठ अतिशय छान आणि घट्टसर असं मळलं जातं. तुमच्याकडे जर वेळ असेल तर या पिठाला मळल्यानंतर एक 5 ते 7 मिनिटाची रेस्ट नक्की द्या. पण आज माझ्याकडे वेळच नाही. मुलांना काहीतरी खायचे आहे आणि खूप भूक लागलेली आहे. म्हणून मी लगेचचा एक छान असा उंडा हातावरती तयार करून घेतला आहे. उंडा छान असा तयार करून झाला की यावरती आपल्याला थोडीशी खसखस टाकायची आहे. खसखस यासाठी टाकायची आहे, थोडासा जो लूक आहे तो छान येतो आणि खसखस हा एक अतिशय पौष्टिक पदार्थ आहे. तोही मुलांच्या पोटात आरामात जातो म्हणून यावरती थोडीशी खसखस टाकायला विसरायचं नाही. आता खसखस टाकल्यानंतर आपल्याला याला छानपैकी मस्त असं गोल आकारामध्ये जाडसर असं लाटून घ्यायचं आहे. मी खसखस दोन्ही बाजूला टाकून घेतली आहे. खसखस टाकल्यानंतर हाताने हलकीशी दाबून घ्यायची आहे म्हणजे खसखस जी आहे ती पोलपाटावरती सांडत नाही. आता आपल्याला मस्त याला लाटून घ्यायचं आहे आणि लाटल्यानंतर याला कापून घ्यायचा आहे. तो व्हिडिओ माझ्याकडून आता आपल्याला हलक्या हाताने छान याला लाटून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळ लाटायचं नाही, अतिशय जाडसर अशी एक पोळी याची आपल्याला बनवून घ्यायची आहे. नंतर पिझ्झा कटरच्या साहाय्याने याला छान असं कट करून घ्यायचं आहे. खूप जास्त मोठेही नाही आणि खूप जास्त छोटेही नाही, अशा मस्त मिडियम आकारामध्ये आपल्याला या कापण्या कापून घ्यायच्या आहेत. जाडीला आपण हलकंसं जाड ठेवलेलं आहे. खूप जास्त जाडही नाही आणि खूप पातळही नाही. तयार झालेल्या या कापण्या आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित एकमेकाला चिटकणार नाहीत अशा व्यवस्थित ठेवायच्या आहेत. त्यानंतर एवढं सगळं होईपर्यंत मी गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि कापण्या छान प्लेटमध्ये काढून घेतल्या. काही कापण्या मी गोल केल्या होत्या आणि काही मस्त अशा चौकोनी आकाराच्या केल्या होत्या. तेल छानपैकी गरम झालेलं आहे. या गरम तेलामध्ये आपल्याला या कापण्या सोडायच्या आहेत. गॅसची जी फ्लेम आहे ती मी लोच ठेवलेली आहे, खूप जास्त हाय केलेली नाही. लो फ्लेमवरती या कापण्या आपल्याला मस्त अशा छान तळून घ्यायच्या आहेत. 2 ते 4 मिनिटामध्ये कापण्यांना छान असा हलकासा गोल्डन कलर यायला लागतो. पण या ठिकाणी याचा कलर जो आहे तो आपल्याला अजून थोडासा डार्क करून घ्यायचा आहे. म्हणून याला मध्ये मस्त असं हलवत राहायचं. खूप जास्त गोल्डन कलरवरती या कापण्या काढायच्या नाहीत. असे केल्याने कापण्या ज्या आहेत त्या नंतर नरम पडतात. म्हणून या ठिकाणी ही गोष्ट नीट लक्षात ठेवायची आहे. जेव्हा कापण्या छानपैकी लालसर रंग येईल कापण्याला येईल तेव्हाच आपल्याला कापण्या ज्या आहेत ते तेलामधून काढायच्या आहेत. तोपर्यंत आपण कापण्या ज्या आहेत त्या मस्त अशा हलवत राहायचं आहे. म्हणजे आपल्या कापण्यांना छान असा चारही बाजूंनी लालसर असा रंग येईल. साधारणपणे एक बॅच तळण्यासाठी आपल्याला 5 मिनिटाचा तरी वेळ जातोच.
हलकं हलकं याला छान असा लालसर असा रंग यायला लागलेला आहे. लालसर रंगावरती काढलेली कापणी खूप छान आणि मस्त अशी होते आणि खूप कडक राहते आणि खुसखुशीत लागते. म्हणून याला हलकंसं रेड कलर येऊ द्यायचा आहे. जेव्हा याला हलकासा रेड कलर येईल तेव्हा याला तेलातून बाहेर काढायचं आहे. गोल कापण्याही याचप्रमाणे तळून घ्यायच्या आहेत. गोल कापण्या मुलांना खायला खूप छान अशा लागतात. चौकोनी कापण्यांना मी खसखस लावण्याची विसरून गेले होते, पण गोल कापण्यांना मी आवर्जून खसखस लावली होती. गोल कापण्या बिस्किटाप्रमाणे चहासोबत खायला मुलांना खूप खूप आवडतात. याही कापण्या आपल्याला हलक्याशा लाल रंगावरती तळून घ्यायच्या आहेत. अशा या कापण्याची रेसिपी नक्की ट्राय करून पहा. खूपच मस्त अशा होतात आणि सर्वांना खूप आवडतात. चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. 8 ते 10 दिवस कापण्या टिकतात.